हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर. मनापासून स्वागत आहे कहाणी जिंदगीमध्ये. शहराची वाढ होणं आणि शहराची प्रगती होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. वाढ म्हणजे शहर फक्त वाढत असतं आणि प्रगती म्हणजे शहरामधला प्रत्येक माणूस हा विचाराने आचाराने प्रगत होत असतो. आणि या प्रगतीसाठी कारणीभूत असतात त्या शहरामध्ये असणारे काही अशी मूलभूत माणसं की जे खरोखर विजनरी असतात, यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते. असेच एक ऊर्जावान सोलापूरचे ऑटोमोटिव्ह सेक्टरमधले बाहुबली ज्यांना म्हटलं जातं असे नितीन बिजरगी सर आपल्या बरोबर आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत या कहाणी जिंदगीमध्ये. थँक्यू. नमस्ते चिन्मय. आज म्हणजे माय एफ एमच्या स्टुडिओत तुम्ही आम्हाला बोलवलं आणि म्हणजे फ्लॅशबॅकमध्ये जाऊन आपण खरंच असं काही केलं आहे का ह्याचं एक जरा थोडंसं रिकॅप करायला आणि अशा व्यक्तीसमोर मला स्वतःला मांडता येणं आणि मग तुमच्या माध्यमातून तुमच्या व्ह्युअर्सपर्यंत पोहोचून माझी स्टोरी सांगणं हा एक माझ्यासाठी मोठाच एक एक्सपिरियन्स असा असेल डेफिनेटली. इट्स अ डिवाइन प्लॅन. कारण कसं असतं ना की कलंदर माणसं करून जातात, त्यांना त्याचा पत्ता पण नसतो, पण त्यांच्या स्टोरीज ज्या असतात ना त्याच्यातून शिकायला मिळतं आणि म्हणून हा प्लॅटफॉर्म आहे सर. अगदी अगदी. आणि म्हणून जे काय तुमचं कार्यकर्तृत्व आहे याचा आम्ही अभ्यास केलेला आहे. खरोखर मला पूर्ण विश्वास आहे सर की या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांसमोर ते आल्यानंतर हजारो लोक त्यामुळे इन्स्पिरेशन घेणारच आहेत सर. कारण व्यक्तिमत्वाचे पैलूच तसे आहेत. म्हणजे तुम्ही इतके फिट आहात, म्हणजे अगदी 30-32चे वाटत आहात. त्याच्यामध्ये ऑटोमोटिव्ह सेक्टरमधला एवढा अभ्यास आणि एवढा प्रचंड आवाका की 600 माणसांना तुम्ही आज एम्प्लॉयमेंटशिप दिलेली आहे. ॲट द सेम टाइम तुम्ही ट्रॅव्हलर आहात, तुम्ही सायकलिस्ट पण आहात. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुमचा ग्राउंड टच आणि ह्युमन टच अजिबातच कुठे खुंटीत झालेला नाही आहे सर. या पाठीमागची ऊर्जा काय आहे? आजचा जो तुम्ही जो टॉपिक निवडलेला आहे म्हणजे जिद कहाणी की, म्हणजे ह्याला अनुषंगाने मी माझी स्टोरी तुझ्यासमोर ठेवतो प्लीज. आणि बघू म्हणजे मग त्याला किती आपण म्हणजे माझी स्टोरी ह्या सब्जेक्टला किती साजेशी आहे आपण बघूया. म्हणजे 2001ला माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. मी बेसिकली सांगलीचा, पण मग जन्मभूमी आणि कर्मभूमी ह्या दोन्ही वेगवेगळ्या असतात. तर जन्मभूमी जर माझी सांगलीची असेल तर कर्मभूमी माझी सोलापूरची आहे. आणि मग आता मी प्राऊडली सांगतो की मी सोलापूरकर. येस. मम्मी पप्पा माझे भाऊ सगळेजण सांगलीला स्थायिक आहेत, तिथेही बिझनेस आहे. पण मग काय होतं की घरातला मोठा मी आणि ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, मी MBA कंप्लीट केलं. पण मग एक MBA कंप्लीट केल्यानंतर आहे ना मध्ये 3 महिने 6 महिन्याचा एक वॅक्यूम होता. आणि तो एवढा फ्रस्ट्रेटिंग होता की म्हणजे एकतर काय असतं, आम्ही बिझनेस बॅकग्राऊंडचे, एज्युकेशन घरात फार आहे असं नाही आहे, शेती आहे, व्यापार आहे अशा ह्याच्यातनं. आणि मग त्याच्यातून आणि मी मोठा परत मग आपण असं काहीतरी बेंचमार्क करावं हे कोणाशी नाही, पण ती जिद्द स्वतःची स्वतःबरोबरच असं होतं का कोणास ठाऊक. आणि मग म्हणजे 10वी असेल किंवा 12वी असेल त्याच्याबरोबरच पप्पांबरोबर बिझनेसमध्ये थोडंफार पार्टिसिपेट करायचो. पण मग एक फेज नंतर असं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग असं वाटायला लागलं की नाही, आपण ज्या फॅमिली बिझनेसमध्ये आम्ही आहोत त्याच्यामध्ये खरंच मला करण्यासारखं असं काही नव्हतं असं मी त्यावेळेला स्वतःला जज केलं. आणि मग मित्रही होते माझे, ते पण बिझनेस बॅकग्राऊंडचे, कारण कम्युनिटी एक असते, लाईक माइंडेड पीपल आपण एकत्र त्याच पद्धतीत भेटतो. पण मग पण माझ्या बिझनेस एक्झिस्टिंग फॅमिली बिझनेसमध्ये मला असं काही करण्यासारखं वाटायचं नाही. आपण काहीतरी करावं, पण कसं करावं हा मोठा प्रश्न होता. पण सगळ्यात मोठा डिसिजन मी घेतला असेल तर मी माझं कम्फर्ट झोन सोडलं. म्हणजे मी सांगलीमध्ये होतो, मम्मी पप्पांबरोबर होतो आणि मग असं काही रेस्ट्रिक्शन पण नव्हते, हेच कर किंवा करच असं पण काही नव्हतं. पण मग त्या असतं ना, आपण आपल्याबरोबर जिद्दीने बाहेर पडतो. मग मी पहिल्यांदा ते गाव सोडायचं ठरवलं. सोलापूर निवडायचं कारण मग त्याच्यामागे एक स्टोरी अशी होती की आम्ही पेट्रोलियम बॅकग्राऊंड, म्हणजे आमच्या घरात पेट्रोल पंप्स आणि केरोसिन डीलरशिप्स असे पहिल्यापासून बिझनेसेस होते. आणि मग माझ्या वडिलांच्या काकांचे काही बिझनेस सोलापुरात होते, पण त्याला मॅनेज करण्यासाठी कोणी नव्हतं. तर मग मी त्यांना विनंती केली आणि मग मी म्हटलं की चला मी ट्राय करतो, मी येतो. म्हणजे मला कुठंतरी एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता. पण मग ठीक आहे, मग चला आपण मग सोलापूरला जायचं. मग त्याच्यासाठी माझ्या आईवडिलांनी पप्पांनी मला खूप सपोर्ट केला, ठीक आहे करून बघ म्हणून. पण
युजली कसं असतं, सांगली कोल्हापूरच्या लोकांना आहे ना, म्हणजे आता तू नाशिकचा आहे, क्लायमेट पाहिजे, ॲटमॉस्फिअर कशा पद्धतीचं आहे त्याचं बघा, लोकॅलिटी बघा ह्या ह्याच्यातून. आणि मग आजोळ माझं अक्कलकोटचं, तेवढाच फक्त सोलापूरचा माझा संपर्क त्याच्यासाठी, आणि ते पण सोलापूर क्रॉस करून अक्कलकोटला जाणे, म्हणजे तो तेवढाच आमचा जो काही संपर्क यायचा तो. पण मग मला म्हणाले की बघ, विचार कर तू त्याच्यापेक्षा, आणि इकडं ट्राय कर, तिकडं कर, तुला काय दुसरं काय बघायचं असेल. मी म्हटलं पण आता समोरचं आहे ते सोडायचं आणि मग परत नवीन ट्राय आउट करण्यापेक्षा लेट मी गिव्ह अ ट्राय. पण मी 2003ला ह्या पेट्रोल पंपाचा मॅनेजर म्हणून मी इकडं यायचं डिसाईड केलं आणि मग मी इथं बिझनेस सुरू केला. मग आल्यानंतर ते तिथल्या गोष्टी काय आहेत ऑब्झर्व करून त्याच्यातून काय करेक्टिव्ह मेजर्स काय घेता येतील का, मग ट्रान्सपोर्टर्सना भेटायला चालू केलो. आणि मग मी वयाने त्यावेळेला 22 वय होतं. लोकांनी एंटरटेन पण केलं, म्हणजे चल ठीक आहे, काही ना काहीतरी मला चान्स देत गेले. आणि मग मी त्या चान्सचं मी त्यांच्यासाठी सर्व्हिस कसं मी इम्प्रूव्ह करू, कारण त्याच्यात असं काही नव्हतं. कारण फ्रँचायझी बिझनेसमध्ये मटेरियल कोणीतरी सप्लाय करतं आणि ते तुम्ही फक्त तुमचं मार्जिन ॲड करून तुम्ही त्या कस्टमरला प्रोव्हाइड करायचं असतं. त्याच्यामध्ये मग सर्व्हिसेस मला काय ॲडिशन करून देता येतील, त्या सर्व्हिसेसमध्ये माझा क्लायंट कसा खुश होईल, ह्या गोष्टीकडून छोट्या छोट्या गोष्टीतून मी ते करत त्याच्यातून मग मी 2003-2004 2 वर्ष मी इथं एस्टॅब्लिश झालो. मग एक म्हणजे लोकांमध्ये बसणं, मित्रपरिवार हा आवडीचा विषय, त्यामुळे मग इथेही आल्यानंतर एक फ्रेंड सर्कल, इथे काही रिलेटिव्ज होते तर त्याच्यातून त्यांच्या माध्यमातून मला एक इथं एक फ्रेंड सर्कल पण चांगलंच लवकरच डेव्हलप झालं. ह्या जर्नीमध्ये ना 2004ला लोकल माध्यमातून होंडा 2 व्हीलरची एक ॲडव्हर्टिजमेंट आली, एक बिझनेस अपॉर्च्युनिटी आली. पण आमच्या फॅमिलीमध्ये असं ॲटोमोबिलचा कोणाला एक्सपिरियन्स ॲज सच काहीच नव्हता ना, ॲकॅडमिक्स पण, म्हणजे असं काही स्पेसिफिक त्या फील्डमधले माझं ॲकॅडमिक्स पण नव्हतं. पण मग एक बिझनेस बॅकग्राऊंड होतं तर आपण ते करू शकतो असं. मग सहज मी पप्पांशी प्रपोजल ठेवलं, आजोबांशी मी बोललो. पण मग तो कसा आहे की हा बिझनेस खूपच कॅपिटल इंटेन्सिव्ह असा बिझनेस आहे आणि मग त्यावेळेला फिनान्शियल सिच्युएशन्स ह्या सगळ्या गोष्टीला परमिसेबल होत्याच असं नव्हतं. पण मग बॅचलर होतो, कोण काय विचारणारं नव्हतं, काय नाही, कुठेही फिरा, काही करा. मेस होती माझी इथं मोदीमध्ये, मी मेसला जायचो कारण एकटाच असायचो, घरी झोपायचं आणि मग दिवसभर काम करायचं आणि मेस, अशी स्टोरी असायची. मग पप्पा म्हणाले की ठीक आहे चल, म्हणजे आपण त्याने मला खूप असं, म्हणजे तू अक्कलकोटचं स्वामी समर्थ कसं आहे ना की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, तर त्याने मला आहे ना तू फक्त कर, काही झालं तरी. आणि त्या ह्याच्यातून आहे ना त्या सिच्युएशनमध्ये जर काही डिसिजन्स चुकले तर युटर्न असा नव्हता. पण मग म्हटलं काहीतरी मोठी उडी मारूयात आपण, तर मग तिथून ती जर्नी ॲक्च्युली सुरू झाली. आणि आम्ही ॲप्लाय केलं होंडा मोटरसायकल्स आणि स्कूटर्सला. त्यावेळेला पण सिच्युएशन्स असे होते की ते होंडाचे आणि मग एक्झिस्टिंग त्यांच्या इथले जे पार्टनर होते, हिरो होंडा म्हणून पहिल्यांदा असायचं. तर हिरो होंडाच्या इनिशियल टायप्समध्ये होंडा इज सपोज टू मॅन्युफॅक्चर ओनली स्कूटर्स, नॉट मोटरसायकल. आणि मोटरसायकल आणि सोलापूर जिल्ह्याची जर टेरिटरी बघितली तर मोटरसायकल प्रोन मार्केट होतं. पण असं एक हे होतं की स्कूटरला थोडासा दिवस येतील, कारण त्याच्यामध्ये एकतर अर्बनायझेशन होत होतं. अर्बनायझेशनमध्ये लोकांना कम्फर्ट पाहिजे, थोडंसं मायलेज कॉम्प्रोमाइज जरी झालं तरी युटिलिटी जास्त पाहिजे. तर असं वाटलं की आपण तो ट्राय देऊन बघूयात. आणि डेफिनेटली काही ना काहीतरी कंपनी पण, म्हणजे जेव्हा मॅन्युफॅक्चर मोठा विचार करतो तेव्हा आपण चांगला ब्रँड आणि चांगले शोल्डर जर आपण निवडले तर आपल्याला पण हँड होल्डिंग कायम मिळेल. तर आणि त्या बाबतीत खूप ते जजमेंट किंवा ते कॅल्क्युलेशन्स माझे बऱ्यापैकी चांगले आले. आणि मग आम्ही त्या बिझनेसमध्ये ॲप्लिकेशन केलं. खूप कॉम्पिटिशन होतं. सोलापूरमध्ये एकतर बेस नव्हता माझा, त्यामुळं म्हणजे प्रॉपर्टी, आता बेसिकली ह्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, फंड्स लागतं आणि मॅनेजरियल स्किल लागतं. ह्या 3 ॲबिलिटीज जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही शॉर्टलिस्ट होता युजली, असं आहे. ह्या तिन्हीपैकी माझ्याकडे काहीच नव्हतं. एकतर म्हणजे हा मॅनेजर म्हणूनचा जो काय माझा 1-1.5 वर्षाचा एक्सपिरियन्स, तो मी डॉक्युमेंटरी कुठं प्रूव्ह करू शकत नव्हतो, कारण माझ्याकडे बॅलन्स शीट स्वतःची असंच काही नव्हती. त्यामुळे मी फायनान्शियली नव्हतो. सोलापुरात असल्याकडनं प्रॉपर्टीचा विषय लोकली आमचा असायचा काही संबंधच नाही. मॅनेजरियल स्किल त्या एजप्रमाणे माझ्याकडे जेवढे होते त्याप्रमाणे होतो. पण एक जेन्युन अटेम्प्ट दिला. जॅपनीज टीम आली होती इंटरव्ह्यूला
मोठी कॉम्पिटिशन होती, एक्झिस्टिंग ऑटोमोबाईल डीलर्स होते, त्यावेळचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते. पण म्हटलं की आपण एक इंटरव्ह्यू देऊया आणि जेन्युन इंटरव्ह्यू देऊया आणि मग बाकी आपल्या हातात जेवढं असतं ना ते बेस्ट जे करायचं तेवढं बेस्ट करू आणि सोडून देऊ. तर मग असं झाला. जॅपनीज होती त्यात, म्हणजे मला अजूनही आठवतं आहे की मियातो सान म्हणून जॅपनीज होते आणि मग त्यांच्याबरोबर एक इंडियन असोसिएट असं दोघं मिळून आले होते आणि मग तो इंटरव्ह्यू माझा जवळजवळ 2.5 तास चालला. अदरवाईज काय असतं की जजमेंट घेतात ते आणि मग त्याच्यातून, कारण दिवसभर त्यांचे पण भरपूर शेड्यूल्स असतात आणि मग त्या सगळ्यांना इंटरव्ह्यू कंप्लीट करायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण मग एक पप्पांना मी म्हणालो की म्हणजे लिटरली अशी सिच्युएशन होती की तिथं पेट्रोल पंपावर पण पेट्रोल पंपाचा सेल, म्हणजे आता बिझनेस लोकेशनमध्ये मला त्यांना दाखवायचं होतं. भलेही कसंही असे ना का, पण बिझनेस लोकेशनमध्ये आपण हे करूयात. लोक युजली मग कुठेतरी 5 स्टारमध्ये मीटिंग अरेंज कर किंवा हे कर. माझ्याकडं काय आहे तेच मी त्यांना दाखवावं असं माझा एक, आमच्या दोघांचा, माझ्या आणि पप्पांचा दोघांचा जेन्युन अटेम्प्ट होता. मग स्टाफ पण तुटपुंज असायचा. तर पेट्रोल पंपावर जो म्हणजे फ्युएल डिस्पेन्सरला जो माणूस उभारलेला असतो ना, त्याच्यासाठी मस्तपैकी एक ॲप्रन आणलं डॉक्टरांचं, व्हाईट कलरचं ॲप्रन. त्याला ॲप्रन घालून उभा केलं, त्याला कॅप दिली भारत पेट्रोलियमची आणि फक्त त्याला तिथं चहा आणि पाणी सर्व करायला त्यालाच उभा केलं. आणि आहे तेवढ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आमचा इंटरव्ह्यू झाला. आणि इंटरव्ह्यू म्हणजे सिम्पल कॅबिनमध्ये आमच्या जसं झालं त्या पद्धतीनं झाला. आणि मग त्या ओव्हरऑल ती जी जर्नी आणि त्या ज्या क्वेश्चन आन्सर्सवरून आहे ना एक कॉन्फिडन्स होता. आणि पप्पा मला काय म्हणाले की बघ ठीक आहे, आपल्याला जरी रिजेक्ट करतील ना, पण आपल्याला सांगून रिजेक्ट करतील की बाबा ठीक आहे, म्हणजे यू आर वन ऑफ द बेस्ट, पण ह्या गोष्टी असल्या कमी असल्या कारणानं आम्ही तुम्हाला सिलेक्ट करू शकत नाही. इथंपर्यंत करून आम्ही परत त्याच्यानंतर फॉलोअपही नाही घेतला. मग साधारण महिना 10-15 दिवस त्यांची जी काय प्रोसेस ड्यू डिलिजन्स असेल त्यांचं, त्याच्यातून मग त्याने काही माहिती घेतली आणि मग त्यांचा एक दिवस मग रात्री 8 वाजता फोन आला आणि त्या ह्याच्यातून मग बाकीच्या त्यांच्या काही गोष्टी क्लॅरिटी कंप्लीट करत त्यांनी कन्फर्मेशन दिलं की येस यू आर नाव सिलेक्टेड. तो आमच्यासाठी खूप मोठा आणि म्हणजे, पण ते कशी होती जर्नी अजून हाफवे होती. त्याच्यानंतर ॲक्च्युली स्टोरीमध्ये खूप म्हणजे एकतर मग आता एवढे फंड्स कसे रेज करायचे, प्रॉपर्टी कुठनं अरेंज करायची आणि ह्या सगळ्या गोष्टी. पण मग ह्या सगळ्या जर्नीमध्ये माझा लोकल फ्रेंड सर्कल असेल किंवा मित्र म्हणजे इथले रिलेटिव्ज असेल तर त्याने मला खूप मदत केली इथं. आणि म्हणजे 80-1 लाख रुपयाचं माझं लोन अमाऊंट होतं. ती पण एक स्टोरी भारी आहे. म्हणजे आता मी मेसमध्ये होतो, मेसमध्ये बसायचो आणि मग आतापर्यंतचे आमचे बिझनेसेस जे होते ते छोट्या स्केलमध्येच व्हायचे. त्यामुळे असं नॅशनलाइज बँकेबरोबर जायचं असं कधी आमचा संबंध नव्हता. पण मी असं डिसाईड केलं होतं की जर आपल्याला ग्रो व्हायचं असेल तर आपल्याला म्हणजे बँकर्स पण असा पाहिजे आपल्याबरोबरचा जो आपल्याला शेवटपर्यंत आणि त्या ताकदीने आपल्याला मदत करणार असेल पाहिजे. सो वी डिसाइडेड की आपण नॅशनलाइज बँकेबरोबर जाऊयात. त्यावेळेला आम्ही बँक ऑफ महाराष्ट्राला म्हणजे मी असोसिएट झालो. आणि त्याची स्टोरी अशी होती की डॉक्टर बारगजे म्हणून चीफ मॅनेजर होते. ह्या सगळ्या गोष्टी कनेक्ट काय होत्या, कारण आपण त्या सगळ्या बरोबर करत आलेलो होतो. त्या इव्हॉल्विंग प्रोसेसमध्ये मी फ्रंट लाईनला स्टिअरिंग माझ्या हातात होतं, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी एकदम असं म्हणजे गुज भीतीला अशा स्टोऱ्या होत्या त्या सगळ्या. मग त्याने जेवता अशी ओळख झाली होती. साहेबांना मी सहज म्हटलं, आम्ही जमिनीवर बसून जेवायचो, सर असं एक प्रपोजल आहे तुमच्याकडे दिलं तर चालेल का? काही हरकत नाही म्हटलं, आपण इव्हॅल्युएट करूयात. आणि मग त्याने जेव्हा ह्यांचं LOI आला तेव्हा मग आम्ही माझ्या रिलेटिव्हजला सिंदगी म्हणून त्यांनी मला शोरूमची जागा त्यांची होती. मग मी त्यांना रिक्वेस्ट केली. मग त्याच्यात त्यांनी मला मदत केली की मी म्हणजे कारण वर्किंग कॅपिटलसाठी पैसे लागणार होते. कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमध्ये मी जर खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट केले तर मला वर्किंग कॅपिटलला पैसे कमी पडतील. मग मी त्यांना रिक्वेस्ट केली की तोही माझ्याबरोबरचा होता, तोही पहिला फर्स्ट जनरेशन आर्किटेक्ट होता. तर त्याला मी म्हणालो की तू कन्स्ट्रक्शन कर, त्याच्यातला मेजर अमाऊंट पोर्शन मी विकत घेतो, पैसे मी आता देत नाही, पण तुझ्या बँकेचं व्याज मी भरतो. त्याने पण त्याला म्हणजे होकार दिला. आणि मग असं करत आमची एम्प्लॉयमेंट चौकातली प्रॉपर्टी आम्ही तेव्हा ती परचेस केली. आणि मग तिथून परचेस केली आणि मग मी त्याचे 2 वर्ष त्याचा पैसे पे करत होतो. सगळं ठरल्याप्रमाणे आम्ही ते कंप्लीट केलं. बँक ऑफ महाराष्ट्राने पण त्यावेळेला आम्हाला इनिशियली चांगली मदत केली. आणि मग तिथून 15 लाख रुपयाचं वर्किंग कॅपिटल आणि 65 लाख रुपयाचं टर्म लोन असं घेऊन मग ती जर्नी सुरू झाली. आणि मग
ओव्हरऑल बिझनेस असेल किंवा मग तिथून एकदा जे सुरू झालं तर त्याच्यानंतर ना मग आतापर्यंत परत मागं कधी बघायचा प्रसंग नाही आला. 2004ला मम्मी पप्पांची मॅरेज ॲनिव्हर्सरी डेट खूप ताकदीने आम्ही म्हणजे लिटरली आम्हाला तो 3च महिन्याचा विंडो होता जिथं बेसमेंटपासून आम्हाला फर्स्ट फ्लोअरपर्यंत कन्स्ट्रक्ट करून इनॉग्रेट करायचं होतं. तो आम्ही ॲक्च्युली त्या कंपनीला टाईम म्हणजे बार चार्ट शेड्यूल म्हणजे सबमिट केला होता आणि तो सबमिट करताना त्याला रिव्हर्स कॅल्क्युलेशन केलं होतं की 15 जून 2004 ही आम्ही इनॉग्रेशन डेट डिसाईड केली होती आणि आम्ही ती 3 महिन्या अगोदर कंपनीला कम्युनिकेट केले होते. आणि माझ्यासाठी आणि माझ्या म्हणजे माझ्या मित्राचे आसिम सिंदगीचे त्याचं तो पण आर्किटेक्ट त्याच्यासाठी पण तो पहिला प्रोजेक्ट. पण मग आमच्या दोघांमध्ये ते बाउंडिंग आणि कंपॅनियनशिप असं होतं की तो ते कन्स्ट्रक्शन फ्रंट तो बघायचा आणि कंप्लीट करत करत मग 2004ला ठरलेल्या वेळेप्रमाणे आम्ही ते कंप्लीट केलो. युजली जॅपनीज जिथं एअरपोर्ट असतं तिथंच येतात. फक्त ते लकीली मी तो प्लान त्यांना वेल ॲडव्हान्स कम्युनिकेट केला होता आणि सेकंड थिंग त्या वेळेत कंप्लीट करू शकत होतो. त्यामुळं एम कातो म्हणून कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट होते, जॅपनीज होते. तर ते ऑल द वे फ्रॉम दिल्ली म्हणजे ते इंडिया पोस्टिंगमध्ये होते, ऑल द वे दिल्लीहून ते पुण्याला आले, पुण्याहून बाय रोड सोलापूरला आणि त्याने तो कार्यक्रम आमच्या कार्यक्रमात येऊन त्यांनी शोभा वाढवली आणि ते आमच्यासाठी एक असं खूप मोठं म्हणजे मोटिवेशनल होतं सगळं. तर असं 2004ला आम्ही माझी पहिली ऑटोमोबाईलमध्ये एंट्री. बरोबर. 2004 साली तुम्ही किती लाखाचं लोन घेतलं होतं सर? 80 लाखाचं लोन तुम्ही 2004 साली घेतलं. आणि 80 लाखाच्या लोनला बँक ऑफ महाराष्ट्राने म्हणजे भरपूर अशा प्रॉपर्ट्या लिहून घेतल्या होत्या. हे होतं अर्थात ते बँकेची प्रोसिजर होती थोडा आणि आमच्याकडे तसे डॉक्युमेंट्सही नव्हते. पण त्यावेळेला बँकेने मोठा विश्वास ठेवला होता आमच्यावर. सर, उद्या शोरूमचं ओपनिंग, आजची रात्र, काय होतं मनात चलबिचल? त्या दिवशी झोपलो नाही मी पण नाही आणि म्हणजे माझ्या घरातले कोणी पण नाही. म्हणजे लिटरली सिच्युएशन अशी होती ना की काही गोष्टी आहेत ना म्हणजे बियॉन्ड आवर कंट्रोल असं असतात, त्या अशा सिनारिओमध्ये होतं. तर काही गोष्टी म्हणजे आता एजन्सी डिपेंडंट खूप होत्या. म्हणजे काही गोष्टी जपानहून येणार होत्या ज्या CIचा कॉर्पोरेट आयडेंटिटीचा जो पार्ट असतो, तर त्या गोष्टींमध्ये त्यांच्याकडून डिले झाल्या कारणानं शेवटच्या क्षणापर्यंत त्या गोष्टी होत नव्हत्या. कंपनीची टीम पूर्ण, कारण म्हणजे टॉप मॅनेजमेंट येणार म्हटल्यानंतर त्यांची पूर्ण टीम तिथं प्रेझेंट होती. पण मग असं सिच्युएशन होती की म्हणजे 24 तास पण कमी पडत होते ते काम संपवण्यासाठी. म्हणजे माझा मेवणा असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्यांनी म्हणजे लिटरली हातामध्ये झाडू घेऊन शोरूम साफसफाई करणं. संध्याकाळी 4-4:30ची वेळ होती ती इनॉग्रेशनची आणि रात्री 1, 2, 3 पायलॉन बाहेरचा एक म्हणजे कंपनीचा एक पायलॉन असतो. तर ह्या सगळ्या बेसिक झाल्याशिवाय त्याचा चेक्स कंप्लीट झाल्याशिवाय इनॉग्रेशनची प्रोसेस कंप्लीट होत नाही. आणि हे टॉप मॅनेजमेंट होते तर त्यांना अशा कुठल्याही गोष्टीत कुणालाच चालणार नाही. ते कंप्लीट करण्यासाठी जे आम्ही म्हणजे ते 48 तास जे काम केले, बापरे होतं ते सगळं आमच्यासाठी. आणि मग ते मग एंड्स गुड तर एव्हरीथिंग गुड असं आहे ते सगळं त्या पद्धतीनं झालं. आणि मग इनॉग्रेशन उरकलं. आलेल्या सगळ्या पाहुण्यांना आम्ही मग सोलापुरी ते वॉल आर्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या हँडलूमच्या बनवलेल्या त्याचं म्हणजे देऊन आम्ही त्यांचं ते सत्कार आणि एक मोमेंटो म्हणून आम्ही त्यांना तो दिला. आजही त्या गोष्टीची चर्चा होते. अरे वा. येस. आणि मग फर्स्ट डेचं बुकिंग काय होतं? असा ओव्हरवेल म्हणजे सोलापूरनी एवढा म्हणजे मला सांभाळून घेतलं प्रत्येक ठिकाणी ना. म्हणजे सिनारिओ असा होता की स्कूटर मार्केट होतं. म्हणजे आमच्याकडे प्रोडक्ट सगळे स्कूटर आणि मार्केट सगळं मोटरसायकल, अशी सिच्युएशन होती. आणि लकीली पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आम्ही इनॉग्रेट केलं त्या दिवशी जवळजवळ आम्ही चावी वितरणाचा जो कार्यक्रम होता त्याच्यासाठी म्हणून आम्हाला जवळजवळ 50 लोकांचं पहिल्या फर्स्ट डेला जे काही बुकिंग. आणि मग तिथून जो कॉन्फिडन्स बिल्ड झाला मग त्याच्याबरोबर वेगवेगळे मॉडेल्स येत गेले. मोटरसायकलमध्ये पण कंपनीचा प्रेझेन्स आला. आणि मग आम्ही ॲज अ कायझन आम्ही आता सोलापूर जिल्ह्याला आता आमची ओळख सांगावी लागत नाही ॲज अ ग्रुप. तर ह्याच्यातून अशी ऑटोमोबाईलची जर्नी झाली. मीनवाईल असाच एक्सपान्शन म्हणजे आता इथं थांबायला नको म्हणलं. आता ठीक आहे, फायनान्शियल नीड असते. मग एक त्याच्यानंतर एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून पण आला. आता आपण सोसायटीकडून घेतो तर सोसायटीला पण आपण
रिटर्न काहीतरी दिलं पाहिजे आणि त्या स्वरूपात दिलं तर पाहिजे. तर मग आपल्याकडं जर मॅनेजर स्किल असेल तर त्याचा आपण सोसायटीला उपयोग करत जाऊयात. मग एक्सपान्शन मोडमध्ये आम्ही गेलो. मग माझा लहान भाऊ असेल किंवा माझा मेहुणा असेल, ह्या सगळ्यांना मग आम्ही म्हणजे अम्ब्रेलामध्ये आणायचा प्रयत्न केला. तो जॉबमध्ये होता. मग नंतर 2012ला कंपनी होंडा मोटरसायकल्सनीच मला अजून एक एक्सपान्शनला संधी दिली. ती आम्ही इचलकरंजीमध्ये अजून एक होंडा टू व्हीलरची डीलरशिप आम्ही एस्टॅब्लिश केलं. सांगलीच्या जवळ. हां, होमटाऊन होतं आणि मग कंपनी तसं एक त्यांनी संधी दिली आम्हाला. तर त्यामुळं मग इचलकरंजीला, आणि ती पण आता कोल्हापूर डिस्ट्रिक्टमधली वन ऑफ द बेस्ट डीलरशिप म्हणून आत्ता ह्या वर्षीच आम्हाला त्याचं रेकग्निशन मिळालं. त्याच्यानंतर 2014ला आम्ही टू व्हीलर झाले होते. मग 204 चाक करावीत ह्या ह्याच्याबद्दून मग आम्ही होंडा कार्सला होतं. त्याच्यामागं पण एक असा सर्वे होता की परत सोलापूर हे बेसिकली डिझेल प्रोन मार्केट होतं आणि आहे, म्हणजे आजही आहे. मग त्याच्यामध्ये फक्त आमचा जो कोणत्याही ब्रँडशी किंवा ह्याच्यातून जाताना एक बिझनेस ॲक्युमन आम्ही तो मेंटेन केला, ठेवला आणि मग त्याच्यातून असा निर्णय घेतला की आपण जाऊया. पण लकीली काय झालं, 2014 ऑनवर्ड होंडा डिझेलमध्ये पण त्यांचं इंजिन युरोपियन मार्केटमध्ये ऑलरेडी होतं. तेच डिझेल इंजिन त्यांनी इथे इंडियात आणायचं ठरवलं. आणि मग आम्ही पण डिसाईड केलं ठीक आहे, मग ही अपॉर्च्युनिटी आपण ॲज अन इन्व्हेस्टमेंट, ॲज अ बिझनेस अपॉर्च्युनिटी म्हणून आपण बघू शकतो. आणि मग म्हणून आम्ही होंडा कार्समध्ये 2014ला म्हणजे 27 जुलै 2014ला आम्ही सोलापूरमध्ये होंडा कार्स डीलरशिप आम्ही शिंदे साहेबांच्या हस्ते इनॉग्रेट केली. इमिडिएटली नेक्स्ट इयरलाच 2014-15ला आम्ही लातूरला पोहोचलो. लातूरला पण मोठा 3 सेटअप, सेल, सर्व्हिस, स्पेअर जसं सोलापुरात आहे तसं त्याच पद्धतीनं ॲक्वायर केलं, म्हणजे तिथं हे केलं. मग आता 2000 हे संपवत मार्केटमधले जे काय व्हॉलॅटिलिटी होते आणि ह्याच्यातून होतं आणि आमचा एक कमांड निर्माण झाला होता ऑटोमोबाईलमध्ये. मग ह्या ह्याच्यातून 2021ला आम्ही किया मोटर्स इंडियासाठी अप्लाय केला. कारण काय होतं की कोरियन मार्केट इंडियामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात ग्रो होत होती आणि त्याचे इंडियन इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स खूप स्ट्रॉंग आणि ॲग्रेसिव्ह वाटत होते. आणि मग म्हटलं की वाय नॉट, आपण एक ट्राय करून बघावं. तर मग आम्ही 2021ला कंपनीला अप्लाय केला आणि मग आम्हाला किया डीलरशिप आम्हाला त्याचा LOI मिळाला. प्रॉपर्टी खूप साजेशी मिळाली, तयार असा सेटअप मिळाला ज्याच्यामध्ये आम्ही थोड्या दिवसातच आम्ही मूव्ह इन होऊ शकलो. आणि मग तिथंही नवीन टीम आम्ही डेव्हलप केली. काही आहे त्या टीममधला एक अपग्रेड होण्यासाठी पण एक संधी मिळायला पाहिजे, तर त्यांना घेऊन आम्ही केलं. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना, म्हणजे माझा स्टाफ असेल आणि कस्टमर ऑफकोर्स, पण ह्या टोटल जर्नीमध्ये सगळा स्टाफ आम्हाला खूप मदत करत गेला. कारण शिकलोही त्यांच्याकडूनच आणि त्यांच्याबरोबरच आम्ही वाढलो ते असं आहे. तर त्यामुळं ह्याच्यामध्ये त्यांचा खूप असा म्हणजे फाउंडेशन मला वैयक्तिक ॲज अन लर्निंग एक्सपिरियन्स पण, आणि ह्याच्यात त्यांचा खूप असा म्हणजे मोलाचा साथ मिळाला. सर, आणि आपली खासियत पण ती आहे ना की आपण स्टाफला फॅमिलीसारखं ट्रीट करतो. म्हणजे एक वैशिष्ट्य जे म्हटलं जातं की आपलं कियाचं शोरूम, तिथे नेण्या आणण्यासाठी सुद्धा स्टाफला आपण वेगळीच एक फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली आहे. या स्टाफबद्दलच्या तुमच्या धोरणाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. युजली सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे आता ॲटोमोबाईल किंवा रिटेल बिझनेसमध्ये जेव्हा असो तेव्हा कस्टमर सर्व्हिस हा एक सगळ्यात मोठा म्हणजे पॅरामीटर असतो. आणि रिटेल बिझनेसमध्ये तुम्हाला जर स्वतःला स्टँड आऊट व्हायचं असेल तर फक्त तुम्ही, कारण ब्रँड प्रोडक्ट्स मोर ऑर लेस तुम्हाला सगळीकडे मार्केटमध्ये अवेलेबल होतात. मग तुमची USP काय, तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कस्टमर सॅटिस्फॅक्शनवर जर तुम्ही काम करत असाल तर त्याला म्हणजे ते लाँग लास्टिंग असतं, असं एक वैयक्तिक आमचं मत आहे. आणि ॲज अ टीम लीडर जर आपण विचार केला ह्या सगळ्या ह्याचा, तर जी टीम ॲक्च्युली काम करते ना, तर ते कस्टमरशी कनेक्टमध्ये असतात, तीच आपली इमेज असती. म्हणजे जर का कायझन म्हणून जर मी स्वतःला सांगत असेल तर ते माझ्यासाठी किंवा कायझनचं रिप्रेझेंटेशन ॲक्च्युली ग्रासरूटला ग्राउंडला कोण करत असेल तर ती टीम करत असते. तर
ते ॲक्च्युली म्हणजे तेच आपले दैवत असतात आणि जे खऱ्या दैवताची ती पूजा करतात. बरोबर. तर तो एक कॉन्सेप्ट पहिल्यापासून होता आणि ॲज अ फॅमिली म्हणून म्हणजे आज एवढा माझ्याकडे जवळजवळ 530+ स्ट्रेंथ आहे स्टाफचा, पण त्या ह्याच्यामध्ये असं कधी कुठल्याही प्रकारचं डिस्प्यूट आहे किंवा कम्युनिकेशन गॅप आहे असं काही नाही आहे. म्हणजे आम्ही ॲज अ फॅमिली म्हणून असतो. प्रत्येक वर्षी जवळजवळ 7-8-10 फॅमिली फंक्शन्स असतात, म्हणजे स्टाफ आणि त्याची फॅमिली असते आणि मग त्यांना ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी देणं म्हणजे हे मग आपलं म्हणजे कर्तव्य आहे. म्हणजे आपण फॅसिलिटी म्हणू नये, पण ते कर्तव्यच आहे आपल्यासाठी. कारण आता काय होतं की म्हणजे फिमेल लेडीज स्टाफनं थोडंसं इनकन्व्हिनियंट असं हायवे आहे किंवा सेफ्टीचा एक इश्यू असतो. मग चांगला स्टाफ पण पाहिजे आणि मग त्या चांगल्या स्टाफला घेऊन आपल्या चांगल्या कस्टमरला चांगल्या पद्धतीने ट्रीट करायचं असतं. तर मग त्या सगळ्या बेसिक नीड्स ज्या आहेत ह्या कन्सिडर कराव्याच लागतात. तर मग त्यामुळं आम्ही त्यांना माझ्या 2-3 व्हेकल्स आहेत, त्या दोन्ही व्हेकल्स वेगवेगळ्या रूटनी त्यांना ते सकाळी मॉर्निंग आवर्समध्ये पिकअप करणं, त्यांना तिथं संध्याकाळी वेळेत पोचवणं, ह्या सगळ्या ह्याच्यात आहेत. म्हणजे त्यांना त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्यांना GPS ट्रॅकरवर त्यांच्या व्हेकल कुठंपर्यंत आली, काय आली, म्हणजे त्यांना घरातून कसं निघायला पाहिजे, काय, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आम्ही त्या इम्प्लिमेंट केल्या आणि मग त्याच्यामुळे त्यांना कम्फर्ट झोनमध्ये येतात. आणि माझ्याकडं जर का 9:30ला इथून 10 किलोमीटर कोंडी हे विलेज आहे जे सोलापूर युनिव्हर्सिटीच्या समोर, पण तिथं 9:15ला मॉर्निंग मिटिंगला सगळ्या लेडीज स्टाफ विथ युनिफॉर्म म्हणजे पूर्ण कडक रेडी टू अटेंड कस्टमर ह्या टायरमध्ये रेडी असतात तिथं. आणि मॉर्निंग मिटिंगला 9:15 9:30 वर्किंग असेल तर म्हणजे असं डिले किंवा कंटाळा असं कधीच नसतं. आणि मग आजचा दिवस काय आपल्याला नवीन प्लॅननी जायचं, नवीन काय अचीव्ह करायचं, ह्या एन्थुझियाझमनी सगळी टीम तिथं पोहोचते. आणि मग डेफिनेटली ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता म्हणजे आम्ही होंडा कार्समध्ये युजली DCSI हा एक पॅरामीटर असतो, डीलर कस्टमर सॅटिस्फॅक्शन इंडेक्स. हा कस्टमर म्हणजे थर्ड पार्टी एजन्सी ज्याच्यात प्रोफेशनल असती ती त्यांना कस्टमर्सला 1-to-1 कम्युनिकेट करून डीलरचा कस्टमर सॅटिस्फॅक्शन इंडेक्स काय आहे ती चेक करते. ही युजली ट्वाईस अ इयर होत असतं आणि प्रत्येक OEM ही गोष्ट क्लोजली मॉनिटर करत असतं. तर होंडा कार्समध्ये म्हणजे मला प्राऊडली म्हणजे तुला सांगायला आवडेल की आम्ही गेले कन्झिक्युटिव्ह 3 वर्ष टॉप 3मध्ये म्हणजे आम्ही, आणि ते पण टॉप 3 ऑल इंडियामध्ये आम्ही आहोत आणि आतापर्यंत. आणि हे सगळं शक्य झालं फक्त आणि फक्त माझ्या ॲक्टिव्ह स्टाफमुळं. मग त्याच्यासाठी आम्ही जे करतो त्याचं पीनट. सर, हेड ऑफ द फॅमिली अशी असेल तर स्टाफ नक्की इतका चांगला असणारच आहे. या 18 वर्षाच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये सर एकदा सुरू झालेल्या प्रवासामध्ये कुठले कुठले अडथळे, बम्स कुठले आले आणि त्यावर तुम्ही कशा पद्धतीने मात केली? खूप अशा म्हणजे लकीली काय होतं की एक तर फॅमिली सपोर्ट माझ्याबरोबर भन्नाट होता. म्हणजे चुका करायला फक्त मी जन्मलोय असं मला होतं. मी काहीही करावं आणि माझ्या घरच्यांनी मला ते सांभाळावं असंच होतं ते सगळं. आणि मग त्यामुळे मग ते चुका करायला भीतीच वाटायची ते आणि निस्तरायला असायचं ना मागं काही पण करून येऊ दे. तर त्यामुळं असं उलटे सुलटे निर्णय घ्यायची ताकद होती. येस ऑफकोर्स, पण त्याच्यामध्ये कुठेही काही डॅमेज आणि डॅमेज कंट्रोलचा प्लॅन बी असा सगळा कॅल्क्युलेशन्स करत जायचो. त्यामुळं एक्सपोजर मला भरपूर असं मिळत गेलं. टीम सगळी चांगली मिळाली, माझे कन्सल्टंट्स असतील, माझे मित्र असतील. पण असा एखादा निर्णय की जो अंगाशी आला, घाम फुटला बुवा, असं एखाद्या टेन्शनची रात्र परत एकदा? येस म्हणजे असं होतं ना की ते असं त्याच्यासाठी कित्येक रात्र पण खराब केले आणि त्याच्यासाठी मी कितीतरी ओरडूनही घेतलो बायकोकडून की म्हणजे कशासाठी असतो ना आपण जिद्द, मग कशासाठी, जिद्द आपण आपल्यासाठी. असा कुठला प्रसंग सर? काय आलं की असे भरपूर होते, पण आता रिसेंटमधले जे झाले ते माझ्या टीमला बऱ्यापैकी, तुमच्या टीमलाही बऱ्यापैकी माहिती आहेत. म्हणजे आमची कियाची जी जर्नी होती ती खूप अशी म्हणजे अप अँड डाऊनमध्ये खूप गेली. मला 2020ला जानेवारीत ॲक्च्युली LOI मिळाला होता आणि 2021 जवळजवळ ऑगस्टला मी डीलरशिप इनॉग्रेट केलं. ऑलमोस्ट 1.5 वर्षाची ती जर्नी होती. आणि किया मॅनेजमेंट म्हणजे मला ते कल्चरल डिफरन्स माहिती आहे की हाऊ कोरियन्स बिहेव्स अँड हाऊ जॅपनीज बिहेव्स. ओके, जॅपनीज आर स्टील इमोशनल किंवा त्या सगळ्या ह्याच्यातून होतं. आणि मी म्हणजे माझं बिझनेस बॉर्न बॉटअप जो झाला तो जॅपनीज बरोबरच झाला. आणि हे कोरियनचा कल्चरल शॉक एक असायचा.
पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना काय झालं की ह्या आम्ही जी प्रॉपर्टी पहिल्यांदा सजेस्ट केली होती कंपनीला जे दिलं होतं तर त्याच्यामध्ये आहे ना देर वॉज अ टेक्निकल एरर, म्हणजे फॉल्ट कोणाचाच नव्हता, पण त्याचा एक एक्सपेक्टेड प्रत्येक बिझनेस एक डीलरशिप सेटअप होण्यासाठी आणि तो बायलॉजमध्ये बसण्यासाठी त्याचे जे काही कॅल्क्युलेशन्स असतात त्या टेक्निकल ह्याच्यामध्ये ती प्रॉपर्टी म्हणजे बसवू शकली नाही, ती टेक्निकली अनफिट झाली कारण त्याचा फ्रंटेज जो एक्सपेक्टेड होता तो फ्रंटेज त्या जागेत बसत नव्हता. आणि मग ते काही कॅल्क्युलेशन्समध्ये ओनरकडून जे आम्हाला ज्या जागेच्या ओनरकडून इनपुट्स मिळाले होते त्याच्यात थोडासा प्रॉब्लेम झाला आणि मग आमच्या ड्यू डिलिजन्समध्ये पण थोडासा इश्यू होता. मग ह्या सगळ्या ह्याच्यातून आम्ही कंपनीला सांगितलं की सर आम्हाला प्लॅन बी लागेल, आम्ही दुसरी प्रॉपर्टी तुम्हाला सजेस्ट करतो. आम्ही प्लॅन बी सजेस्ट केली आणि मग त्या प्लॅन बीमध्ये आम्ही एका लेवलपर्यंत गेलो आणि प्रॉपर्टी आम्ही तिथून म्हणजे बँकेच्या ऑप्शनमधनं आम्ही बँकेच्या ऑप्शनमध्ये पार्टिसिपेट केले. तयार सेटअप मिळाला आम्हाला, पण तो तयार सेटअप मिळाला, पेमेंट सगळे ट्रान्सफर झाले आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं लिगल इश्यूज आले आणि ते लिगल इश्यूज सॉर्ट आऊट करता करता म्हणजे जवळजवळ 6 महिने 7 महिने 8 महिने झाले. आणि ह्या कोरियन्सना बांधून ठेवणं आमच्यासाठी असं म्हणजे काय होतं, म्हणजे पेमेंट्स इन्व्हेस्टमेंट्स झाले होते भरपूर ठिकाणी स्टेक्स लागले गेले होते, टीमला कमिटमेंट्स काही गेल्या होत्या आणि बरं दिस आर ऑल बियॉन्ड आवर कंट्रोल, आम्ही काहीच करू शकत नव्हतं. ह्याच्यात किती जरी म्हटलं तर लीगल प्रोसिजर जी होणार होती किंवा त्या प्रोसिजर्स कंप्लीट होण्यासाठी जो वेळ लागणार होता तो लागणार होता आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मॅनेजमेंटला कन्व्हिन्स करू शकत नाही सर तुम्ही सांग. वन फाईन डे मी दिल्लीला गेलो, कंपनीला रिक्वेस्ट केली की सर दिस इज द काय असेल ते त्यांना क्लीन सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि मी त्यांना सांगितलं की सर बघा असं फॅक्ट आहेत आणि मग आम्ही आता ह्याच्यातून पुढं जाऊ शकत नाही, आता प्रायोरिटी तर अशी आहे, इन्व्हेस्टमेंट्स तर खूप झालेत आणि ह्या टोटल जर्नीमध्ये कुठल्याही प्रकारचं डाऊट नाही आहे, जे दिले ते जेन्युइन अटेम्प्ट्स दिले होते पण समहाऊ ते टर्नअप नाही झाले, तर तुम्ही यू आर फ्री टू टेक एनी डिसिजन्स. म्हणजे कारण काय होतं की कंपनीचा मार्केट शेअर सोलापुरातून लूज होत होता आणि किती दिवस कोणासाठी थांबणार कंपनी. मला मग रवी नय्यर म्हणून कंपनीचे टॉप मॅनेजमेंट कोरियन्स ते पार्क म्हणून जे कंपनीचे त्यांनी मला सांगितलं नितीन तुम्ही मला अजून एक प्रॉपर्टी सजेस्ट करा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. अरे बाबा म्हणजे हे तर म्हणजे आमच्यासाठी तर अनएक्सपेक्टेड, म्हणजे आम्ही आमचा LOI सरेंडर करावं आणि आपण यावं, म्हणजे आता काय ह्याच्यापेक्षा जास्त आपण काय करायचं नाही. पण मग कंपनीनं असं म्हटल्यानंतर परत आम्हाला काय म्हणजे ते परत आपल्याबरोबरच फाईट, अजून प्रॉपर्टी स्काउटिंग केली, अजून एक प्रॉपर्टी आम्ही आयडेंटिफाय केली, तिसरं प्रपोजल आम्ही सबमिट केलं. ह्या सगळ्या जर्नीमध्ये A, B आता C पर्यंत पोहोचलो होतो. तर C पर्यंत पोहोचलो होतो आणि मग नंतर आम्हाला थोडंसं कॅल्क्युलेशन्समध्ये समजलं की ठीक आहे आता म्हणजे लिगल मॅटर तिथं सॉर्ट आउट होत होता, ती फ्रंट आम्ही चालूच ठेवली होती, तिथं लिगल टीम त्याच्यावर काम करतच होती आणि त्या प्रोसिजरमध्ये आम्हाला समजलं की ते आता कुठंतरी इन अ कमिंग डेज ते सॉर्ट आउट होईल आणि त्याच्यासाठी काय करायचं तर कारण इथं ब्राऊनफील्ड म्हणजे तयार ऑलमोस्ट हाफ बेक्ड सेटअप असतो आणि ग्रीनफील्ड म्हणजे पूर्ण ग्राउंड झिरो असतो, तिथून तुम्हाला ते कन्स्ट्रक्ट करायचं असतं. ग्रीनफील्डवर काम करणं म्हणजे इथून परत 1.5 ते 2 वर्ष, कारण जवळजवळ 2 एकरचा सेटअप होता, तो 2 एकरचा सेटअप पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं म्हणजे इट इज अ कमीत कमी 1.5 ते 2 वर्षाचा सेटअप. तिथून 1.5 ते 2 वर्ष लावायचं का थोडंसं वेट करायचं. हा म्हणजे डिसेंबरमध्ये आम्ही ती नवीन प्रॉपर्टी प्लॅन C साठी 3 डिसेंबरमध्ये परचेस केली आणि आम्हाला 2 महिन्यामध्ये हिंट्स होते की हे क्लिअर होतील म्हणून. थोडंसं कंपनीला रिक्वेस्ट करून कालच्या मॅनेजमेंटला हँडल करून आम्ही ती सिच्युएशन थोडंसं टॅकल केलं आणि वन फाईन डे वी गॉट द डिसिजन. आणि मग कंपनीला सांगितलं सर आता तुम्ही सांगा की प्लॅन B का प्लॅन C. कंपनी म्हणाली प्लॅन B. प्लॅन Bला आम्ही लगेच शिफ्ट केलं. विदिन 2 मंथ्स लॉकडाऊनमध्ये होतं, लॉकडाऊनमध्ये आम्ही 24/7 काम कंप्लीट केलं आणि 15 ऑगस्टला आम्ही किया सेटअप कंप्लीट केला. येस, पण हा जो 1.5 वर्षाचा जो स्पॅन होता भरपूर काही लर्निंग एक्सपिरियन्सेस, भरपूर काही म्हणजे टेक होम्स म्हणतो ना तसे भरपूर काही टेक होम्स आम्हाला मिळाले. या सगळ्या प्रवासामध्ये छंद जे जोपासताय तुम्ही सर ती एक वेगळीच किमया आहे. परत ट्रॅव्हलिंग असेल, नंतर सायकलिंग असेल, हे सगळं यासाठी वेगळा वेळ काढणं, वेगळी ऊर्जा काढणं कसं शक्य होतंय?
म्हणजे मी तर असं म्हणेन की ते आहे म्हणून मी दिवसभर एनर्जेटिक राहतो. बर. कुठेही ट्रॅव्हलिंगला जायचं असेल किंवा कुठेही कोणत्याही दुसऱ्या गावाला जायचं असेल तर एखादं एक कपड्याचं जोड कमी असेल तर चालेल, पण एक रनिंगचे शूज आणि टी शर्ट्स, हाफ पॅन्ट एवढं बेसिक तरी मी घेऊन म्हणजे निघतो असं आहे. आणि ते पहिल्यापासून हॅबिट आहे, म्हणजे लवकर उठणं लवकर झोपणं. त्यामुळं हे, आणि मी नाही म्हणजे अख्खी फॅमिली असेल, माझी वाईफ प्रार्थना, माझी दोन्ही मुलं, पण आम्ही ते एकत्र करतो, त्यामुळं मग ते कधी चुकत नाही. त्याच्याचबरोबर मग ट्रेकिंग हा एक सगळ्यांचा आम्हाला म्हणजे विरंगुळाचा विषय आहे. वेकेशन स्पेंड करण्यासाठी सगळ्यात बेस्ट टाइम जर कुठलं किंवा ॲक्टिव्हिटी कुठली असेल तर ट्रेकिंग. सोलापुरात आमचा एक ट्रेकर्स ग्रुपही आहे, म्हणजे आम्ही एव्हरी मंथ भेटतो, वर्षातून मिनिमम एक तरी ट्रेक करतो त्या ग्रुपबरोबर. आणि मग इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटीज काही असतील तर त्याही असतात. मग त्याच्यामध्ये त्या ग्रुपमध्ये कायम एकमेकाचं म्हणजे म्हणजे आज किती कॅलरीज बर्न केले किंवा आज काय ॲक्टिव्हिटी केली किंवा काय, म्हणजे त्याच्यामध्ये एवढा वर्सटाईल ग्रुप आहे तो की म्हणजे 18 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंत हा ग्रुप आहे. आणि 80 वर्षाची पण मेंबर्स आमच्याबरोबर ट्रेकला आले होते. असं भयानक म्हणजे असं. आणि आणि सगळेजण बुद्धिजीवी, इंटेलेक्च्युअल, त्यांच्याबरोबर तुम्हाला कधी वाटणार नाही यस म्हणजे तुम्हाला एज डिफरन्स आहे, प्रत्येकाबरोबर बसलं तर तुम्हाला त्या माणसाकडून पण तुम्हाला काही ना काहीतरी शिकण्यासारखं, अशी ती सगळी आमची एनर्जेटिक मंडळी आहेत सगळे असं आहे. त्यामुळे आम्हाला एकत्र भेटायला बोलायला असं कधी पण सांगितलं तर सगळं काम सोडून तिथं जाऊन बसतो असं आहे. सर, तुमचे स्वप्न आणि पुढच्या योजना यांच्याबद्दल एकदा आम्हाला ऐकून घ्यायचं आहे. ॲटोमोबाईलमध्ये आहोत आणि युजली काय असतं की ज्याच्यासाठी आपण बनलेलो आहोत असं मला वाटतं. आमचं विजन जे होतं पहिल्यांदा ते म्हणजे बॅलन्स शीट, प्रॉफिटेबिलिटी हा आता तो हळूहळू असा बाय प्रोडक्ट आहे. आणि आता मग आम्ही बेसिक कस्टमर सेंट्रिक आणि कस्टमर फोकस्ड सगळ्या ॲक्टिव्हिटी करत आहोत. तर म्हणजे इन फ्युचर ज्या काही अपॉर्च्युनिटीज किंवा ज्या काही गोष्टी येतील त्या म्हणजे ह्या अनुषंगानेच असतील, म्हणजे कस्टमर सेंट्रिकच असतील. आणि मग ह्याच्याच आता आम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये म्हणजे ऑटोमोबाईल सर्व्हिसमध्ये आम्ही खूप काही काम करतो आहे. डोर टू डोर कस्टमरला सर्व्हिस आणि ह्या मग आता सध्याचा जो काही ट्रेंड आहे EV असेल, इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि ह्या सगळ्या धरून ज्या काही आहेत, तर ह्या अनुषंगाने आम्ही काम करू. रिटेलमध्ये राहू, म्हणजे B2C मध्येच राहू आणि म्हणजे कस्टमर फोकस्ड राहू, जेणेकरून आम्हाला म्हणजे B2B मध्ये करण्यापेक्षा B2C मध्ये आमचा एक्सपिरियन्स त्यात चांगला आहे. आणि यालाच आम्ही त्याच्यातच आम्ही एक्सपांड करू असं मला वाटतं. सर, थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात आणि खरोखर ऊर्जावान व्यक्तिमत्व कसं घडतं हे मला उलगडलं सर. आणि इतक्या वेळ बोलताना सुद्धा तुम्ही कुठेही कंटाळला नाहीत ना, तुमच्या चेहऱ्यावरचा आत्मानंद एका क्षणाने पण कमी झाला नाही. खरोखर तुम्ही आत्ता एक वाक्य म्हटलं की ज्यासाठी मी जन्माला आलेलो आहे. खूप कमी लोक असतात सर ज्यांना कळतं की त्यांचा पर्पज काय आहे. आणि तुम्हाला इतक्या छान पद्धतीने गवसला, इतक्या कमी वयामध्ये गवसला आणि म्हणून तुम्ही किमया करू शकला आहात सर. त्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळाली. नक्कीच आम्ही पण जरा सेल्फ सर्च करू आणि आमचं मिशन काय आहे हे जाणून घेऊ, त्या पद्धतीने कामाला लागू. थँक्यू सो मच आम्हाला या सेल्फ सर्च जर्नीवरती पुश करण्यासाठी, मोटिवेट करण्यासाठी आणि इथे येण्यासाठी. थँक्यू.